पानिपतच्या युद्धात अब्दालीने मराठ्यांचा पराभव केला. तो तब्बल 22,000 मराठ्यांना कैद करून आपल्यासोबत अफगाणिस्तानला घेऊन निघाला होता. या वाटेत त्याला बलुचिस्तान लागलं. तिथल्या मीर नसीम खान याने त्याला युद्धात मदत केली होती, म्हणून अब्दालीने त्याच्यासोबत कैद करून नेलेल्या मराठ्यांना मीर नसीम याला भेट दिलं. या कैद मराठ्यांना तिथं सोडण्याचं दुसरं कारण म्हणजे अब्दाली जवळचं खाद्य संपत आलं होतं, जे पुढील प्रवासात कदाचित संपलं असतं. म्हणून शत्रूला पोचण्यापेक्षा त्यांना तिथंच सोडून देण्याचा त्याने निर्णय घेतला. पुढे गुलाम झालेले मराठे बुकटी मराठा आणि साहू मराठा म्हणून बलुचिस्तानात विभागले गेले. त्यांमधील बुकटी मराठे हे लढाऊ तर साहू मराठा हे शेतकरी होते. आजही या बलूच मराठ्यांच्या पिढ्या पाकिस्तानात राहतात आणि तिथे राहून आपल्या रूढी परंपरा जपतात. यात अशाही अनेक रूढी परंपरा आहेत ज्या आज आपल्याला महाराष्ट्रात पाहायला देखील मिळत नाही, पण ती लोक जपून आहेत. बलूच मराठ्यांविषयी तुम्हाला ही माहिती होती का? खाली कमेंट मध्ये नक्की सांगा.